नमस्कार मंडळी, मी विशाल लाड पुन्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये माझी भ्रमंतीमध्ये। आज वार आहे शनिवार आणि शनिवार म्हटलं ते मी पार्कातच असतो जिम करण्यासाठी किंवा खेळण्यासाठी किंवा काही ना काही चालूच असतं। सो आपले बरेचसे मित्र सॅटर्डेला भेटतात। वैदू आणि वीराला मी आज घरी सोडले कारण उद्या आहे माझी मोठी टुर्नामेंट म्हणजे आमच्या बिल्डिंगची, त्याच्यामुळे मी पूर्ण दिवस त्याच्यात बिझी असणार। घरी आई बाबा नाही आहेत, त्याच्यामुळे म्हटलं वैदूला म्हटलं की तू घरी जा आज, तिच्या मम्मी पप्पांसोबत पण तिला 2 दिवस राहता येईल। आणि आज असं काही खास स्पेशल नाही आहे कुठे जाण्याचं निमित्त, तर आज मी वर्कआउट इथे करत नाही कारण याचं कारण आज इथे राज्यस्तरीय स्पर्धा आहे पोजिंग, आणि जमलंच तर आपण नक्की येऊ कारण संध्याकाळी आपला प्लॅन लग्नाला जायचा आहे। तुम्ही आधी येते याच्या अगोदर हळदीच्या व्हिडिओ बघितले असेल। सो अजून एक प्लॅन होता बट माहीत नाही, आता सगळं टेंटेटिव्ह आहे। तुम्हाला माहिती आहे माझा विकेंड असं असतो, जे काही समोर येईल ते आपण तिकडे जातो। सो असं मला फिक्स नाही सांगता येणार, पण जमलंच तर मी तुम्हाला ही स्पर्धा दाखवायला येईन थोडा वेळ तरी। लेट सी। आता इथे जरा आत्ता आलोच आहे तर त्यांना जरा हेल्प करूया सगळं सेटअप करण्यासाठी, कारण ओळखीचे आहेत, कोण ना कोण भेटतं। आज काय वर्कआउट होणार नाही, ठीक आहे चलो। सो काही त्यांना प्रिपरेशनसाठी थोडी मदत हवी आहे, सो मी ती मदत करतो आता त्यांना। संध्याकाळी यायला मिळालं तर मी तुम्हाला दाखवीन, कारण संध्याकाळी मला वैदू आणि वीराला घेऊन लग्नाला जायचं आहे, कारण आज सगळे मित्र येणार आहेत। तर सगळ्यांनी ठरवलं की आपण आपल्या फॅमिलीजला पण घेऊन येऊया, त्याच्यामुळे सगळ्यांची भेटगाठ होईल। सो ठीक आहे, जे काय असेल ते तुम्हाला दिसेल तोपर्यंत। सो ही जी स्पर्धा आहे ही माननीय राहुल शेवाळे, आपले शिवसेना लोकसभा आणि गटनेते खासदार यांच्या अंडर आहे, आणि ह्याची प्राईज मनी आहे 1 लाख रुपये पारितोषिक, रोख आणि ट्रॉफी। इथे तुम्हाला बोर्ड लिहिलेला दिसला असेल। आणि ही आपली जिम, जिथे आता सगळी तयारी चालू आहे आतमध्ये, आणि पोजिंगचं ठिकाण हे जिमच्या मागेच आहे। मला आठवत नाही याच्या अगोदर कधी झालेली, ही फर्स्ट टाईमच होते, त्याच्यामुळे मी पण एक्सायटेड आहे। बाकी आज आपलं छत्रपती शिवाजी महाराज पार्क शांत शांत आहे। आहा चलो, खाली आलो आहे। सो दिसतोय ना, खूप पडणार आहे मला। वैदू इकडे आहे आणि आम्हाला जायचं होतं लग्नाला। वैदूला सांगितलं मी 7:30 ते 7च्या मध्ये रेडी राहा। लग्न तर 5:30 वाजता होतं, पण ठरलेलं 7:30 ते 7च्या मध्ये आपण जाऊया। प्रॉब्लेम असा झाला, मी झोपून राहिलो। मी गेलेलो बाहेर एका कामासाठी दुपारी, आणि आल्यावर झोपलो ते आता 7:30ला मला 15 मिस कॉल होते, त्यात माझे मित्र, बायको मी कोणाच्या मिस कॉलला नाही उठलो आणि आता पडणार आहे। तो डील असं काही नाही की लग्नाला लेट होतोय, पण वैदू आणि विराला 6:30ला मी रेडी राहायला सांगितलं आणि मी आलो आहे 7:45ला। समजून जा, कारण वीराला एकदा तयार केल्यानंतर रेडी करणं, आता राग बघा फक्त तुम्ही, दाखवतो तुम्हाला। सॉरी ना भाऊ, मम्माला सांग ना यार, रागवू नकोस। सॉरी माफ केलं बोल। सॉरी बाबू, सॉरी। इज्जत काढू नका, सासू बघते माझी वरतून। हो काय सगळं तेस। हां, सो फायनली डेस्टिनेशनला पोचलोय जिथे लग्न आहे, आणि हॉल आहे रेल्वेचा आहे, रेल्वेचीच जागा असावी। माटुंगा रेल्वे क्वार्टर्समध्ये हॉल आहे। अमित वेड्स, हे बघ काय चलो। तो लग्न तर लागून गेलंय, आम्ही यांच्यामध्ये येतोय का? आपली मित्रमंडळी कुठे त्यांना शोधूया। हा, जागा मस्त आहे। हा, लग्न इथे कॉर्नरला, ते सोड, जेवायचं बघ कुठे। जेवणार बाबू, जेवणार नाही? हा बोलते, हा
माझ्याकडे लालबागच्या राजाचा पास चालेल पास. बाई ये लवकर, पण लाईन तिकडून लागली. हा लाईन तिकडून लागली. हे लाईन कुठून आहे? तो लाईन फिरवायला गेलाय तिकडून ना. हा त्याला कोणाला मयूर? हा आणू का माझ्या पोरीला? तो सेटिंग करायला गेलाय. हा भाई वॉक वॉक ए वॉक वॉक वॉक. काय आलं? काय बोलले? काय बोलले? हा बस आले आले आले. ते त्यांना घे जा. प्रणित घे जा ना. प्रणित घे ना, हात दे ना. तुला कळलं? हे आमचा कॅप्टन आहे. काय बोलायचं अकलवला. त्याला मित्रालाच करताय सगळे. अमित बोल काहीतरी. अमित धर. अमित शेवटचं बोल काहीतरी. कॉंग्रॅच्युलेशन. तुला नाही बरीच जण आहे. लवकर 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 फोटो काढा. फोटो काढा. विकेट पडले आता काय. लावली असंच तर फक्त मटर नाही मटर पनीर कढाई वेज दिवाणी हंडी. वा वा. आणि खिमा वेज खिमा. आणि मॅडम ना आत्ता धुवून आणलं. सगळे कपड्याची हालत केली आहे. हा काय लागला हाताला काय लागायला नको. आमरस खाऊन झाला मॅडमने. आणि या सीझनचा अजून पाहिजे आमरस तिला. खा तू खा. आणि ही गर्दी आहे. तरी वर्किंग डेज आहे त्याच्यामुळे गर्दी कमी आहे. नाच नाच नाच.